आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अहो, तुम्हाला आज किती वाजता घरी यायला? लेट होणार आहे मला. वेळ लागेल, काम आहे खूप ऑफिसमध्ये. बरंच झालं. नाही म्हणजे सारंगचा मेसेज आलाय की आज सगळ्यांनी घरी उशिरा या. का? कारण आई आणि सावली दोघीच घरात आहेत. त्यांनी एकमेकींबरोबर वेळ घालवला तर त्यांच्यातला दुरावा कमी होईल म्हणून त्यांनी आयडिया केली आहे. चांगली आहे ना? फालतू आयडिया आहे. हे असं केल्याने आईचं मत सावलीबद्दलचं काही बदलणार नाही आहे. ती एनर्जी जी वेस्ट करतो ना तो, हे अशा फालतू आयडिया क्रिएट करण्यामध्ये, त्यापेक्षा चांगल्या कामामध्ये घाल. मग आता तोंड पाडून नको का बसू. तसंही मला यायला खूप उशीर होणार आहे. खूप काम आहे ऑफिसमध्ये, नाही येणार मी. हो, असं का बोलताय? तो बिचारा प्रयत्न करतो तर त्याला करू द्या ना. मी येऊ आज ऑफिसमध्ये तुमच्यासोबत? अमृता उत्तर, माझ्या बरोबर ऑफिसमध्ये याची काही एक गरज नाही आहे. अमृता उत्तर. लगेच आईला सांगायला जाऊ नकोस, हं? कळलं का? काय? हे काय नवीन नाटक आहे आता? त्या मूर्ख मुलीला तिलोत्तमासोबत एकटं सोडायचं? नाही, हे नाही होऊ देऊ शकत मी. सारंग. हाय सारंग, बोल. तू बिझी असशील, तू मेसेज वाचला नसशील म्हणून मी तुला फोन केला. जरा घरी जाणं डिले करू शकतेस का तू? मुद्द्याचं बोल सारंग, काय झालं? ॲक्च्युली आई आणि सावली दोघीही घरी एकत्र आहेत. तो आम्हाला असं वाटतं की त्यांनी टाइम स्पेंड केला पाहिजे एकत्र. सारंग, एकत्र टाइम ते तसाही स्पेंड करतील, त्यात काय एवढं? वहिनी, हे बघ, तू तुझं वेगळं काही ठरवू नकोस. सगळ्यांचं ठरलंय, आपण सगळ्यांनी पाळूया. मला ही आयडिया अजिबात आवडलेली नाहीये. हे बघ, आमचं सगळ्यांचं ठरलंय, तुला पण फॉलो करावं लागेल. वाव, सगळ्यांचं ठरलंय म्हणून मी ती आयडिया फॉलो करायची? रबिश. नाही नाही, त्या मूर्ख मुलीला मी तिलोत्तमासोबत एकटं नाही सोडू शकत. नाहीतर काय, ती मूर्ख मुलगी साधेपणाचा आव आणून तिलोत्तमाला इम्प्रेस करणार. मग काय, तिलोत्तमा मॅडम इम्प्रेस होऊन सगळा बिझनेस ह्या दोघांच्या हातात देणार. मग आम्ही काय करायचं? आम्ही काय करतोय एवढी मेहनत करून? मी हे होऊ देणार नाही. मला वाटतं बराच वेळ झालाय. घरी वाट बघत असतील ना सगळे, तेव्हा या आता. तारा मॅडम, थांबा. पैरवीजी, सो काय रे तुझी सासरवाडी? हा, अरे काडीची किंमत नाही रे तुला, सदा मान पण नाहीये. सारंगदा तुझी सासूरवाडी बघ बघ बघ. हा, अरे त्यांनी योग्य मानपान केलाय. गरीब माणसं आहेत रे ती, तरी सुद्धा त्यांनी पोटभर खाऊ घातलाय. अरे मानपान काय करावं? तर सारंग दादाला शतपीस, सावलीवरीला ब्लाऊज पीस दिला, आणि तुला तुला साधा रुमाल पण दिला नाही रे. राहू दे बाबलू, राहू दे. नसतं एखाद्याच्या नशिबात. आता मी गाणं सम्राज्ञी भैरवी वजे यांचा जावई आहे, पण त्यांच्या घरी आल्यानंतर मला जेवणही मिळू नये. जेवणाचा विचार करतेस तू? अरे साधा एक वडापाव दिला नाही रे. मम्मा मम्मा, तुझी एकुलती एक मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली आहे. तुझा जावई आलाय तर तू आम्हाला असंच उपाशी पाठवणार आहेस परत? तारा, मेंदळ्यांच्या घरी असं लोचटासारखं पाहुणचार मागून यायची पद्धत आहे, हे माहित नव्हतं मला. एकतर आपली कुक पण सुट्टीवर आहे.
मलाच सगळं बनवावं लागेल. मी करेन ना तुला हेल्प. नको, तुझं कुकिंग टॅलेंट मला माहिती आहे. आता एवढं आग्रहाने पाहुणचार मागताच आहात तर बनवते काहीतरी. गोड मानून घ्या. बसा. सारंग, आपला प्लॅन बहुतेक सक्सेसफुल होतो असं दिसतंय. तुला माहितीये, मी या सगळ्यांना सांगितलं की इतक्यात घरी कोणी जाऊच नका. आता बघूया. अरे होणार, आपला प्लॅन सक्सेसफुल होणार. आपण एका चांगल्या गोष्टी करता प्लॅनिंग केलंय. 100% सक्सेसफुल होणार. ते सगळं ठीक आहे बाबा, पण आईचा स्वभाव तो कसा बदलणार? मुळात आईचा स्वभाव असा कधीच नव्हता, तो झालाय. आणि स्वभाव बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतील. अरे बदलणार, तिलोत्तमाचा विचार बदलणार, तिचा स्वभाव बदलणार, माझी 100% खात्री आहे. बस बस, बाबांनी खात्री दिली आहे ना, आता होणार, बदलणार. खबर पक्की आहे ना वा? हो, दहावीत पण जेवढा अभ्यास केला नाही ना तेवढा अभ्यास केलाय. अरे 10वीत अभ्यास केला असता तर ही वेळ आली असती का? तेव्हा जाऊ दे, घरातले समजे बाहेर गेलेत. एक लग्न झालेलं तरुण पोरगे आहे आणि श्रीमंत बाई आहे. म्हणजे तुला सांगतो, घरात 2च माणसं आहेत. शाबास काळू. पण एवढं लक्षात ठेवून, आपल्याला फक्त 22,000 रुपयाची गरज आहे. तर तेवढं टार्गेट आपलं. हिशोब तर 20,000चा झाला होता ना. अरे असं काय करतो काळू? अरे सुरेखाच्या लग्नाला 1-2 हजार रुपये लागतील ना. आणि शिवानीचा हॉस्पिटलचा खर्च बी आहे. घराला भगदाड पडले, घर गळतय. अरे टोटल 10-1 रुपये तर असंच जाते. त्याची टोटल 47,000 रुपये लागतील. भाऊ, आता काही पर्यायच नाही, तर करूया आपण. करूया, चोरूया. चोरी चोर बांधव काय? मी समोर जाण्यापेक्षा यांच्या अपरोक्ष जाऊन घरात प्रॉब्लेम्स क्रिएट केले तर नाही. म्हणजे सारंगने विचारलं तर सांगता येईल की बाबा मी घरी गेलेच नाही. हे काय? हे ना काय आता दात पडणार आहे? अरे याच ताराने मी दरवाजा उघडच प्रॅक्टिस केले. कुठं? अरे टोटल 10 तास घालवलेत मी इंटरनेटवर. एकदम प्रो झाले, प्रो. भाऊ, हे लॉक वेगळं आणि उघडलेलं आहे. तुला सांगतो, मोठ्या लोकांमध्ये ना वेगळं लोक असतं. पिक्चर मध्ये दाखवतात तसं. हे बघ, हे तो उघडच आहे. म्हणजे तुझे 10 तास फुकट गेले भाऊ. माहिती चल चल.